हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. मी आर्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आवाज निघत नाही कारण की सकाळी झाली आहे. आता 6-6:30 होत आल्यात आणि आता आम्ही निघालो आहे. तर आम्ही कुठे चाललो आहे? आम्ही चाललो आहे देवदर्शनाला. कुठे कुठे जाणार आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे समजेल, त्यामुळे पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. आता आम्ही निघालो इथून. अजून आमच्यासोबत खूप लोक आहेत, तर ते पण डोंबिवलीवरून निघालेत. आता आम्ही पण निघतो आणि मम्मीने आणि मी ट्विलिंग केले, सो ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये मी पुढे दाखवते. काय जाता आम्ही चणे खातोय बघा. आमच्या मम्मीने बघा किती भाजून घेतले, दाखव. हाय बोल सो गाईज, आता आम्ही थांबलो इकडे CNG भरायला आणि मग आम्ही जाणार आहे नाश्ता करायला. सो गाईज, आता आम्ही इकडे आलो आहे. हे कुठे आहे रे नक्की सोम, जरा सांग. मला माहिती नाही जास्त कारण. हे आय गेस मुंबई एक्सप्रेस हायवेवरती आहे. आम्ही आत्ता CNG भरून आता आम्ही इकडे आलो आहे. सो आता आम्ही इथे ब्रेकफास्ट करू आणि मग इथून जाऊ. तो हे सुहास काका आहे. काका हाय करा. काका हाय करा. हाय कर. ही ओवी आहे, हे सुहास काका आहे आणि ह्या काकी आहेत, ज्योती काकी. आणि इकडे बाकीचे लोक आहेत. अरे थांब, मी नाश्ता करताय. बरोबर काकी हाय करो. ब्लॉगिंग चालू आहे. चू हाय. हाय. बाकी लोग सब नाश्ता कर रहे हैं. सतीश काका हाय करा. हाय करा. हाय. सो आता तुम्ही बघितलं. हां ओम हाय कर. घेतलं सगळ्यांनी, हाय केलं. सो असे सगळे आहेत आणि आम्ही इथून पुढे ट्रिप कंटिन्यू करतोय. सो तुम्ही जॉईन राहा आणि बघत राहा. ते सोडा, आपण कुठे आलो ते फूड कोर्टला आहोत आम्ही आता. आणि आता आम्ही काहीतरी घेतो इकडे चटपटर खायला. आणि मम्मीने आणि मी सेम ड्रेस. हे फोटोज व्हिडिओ आम्ही मला नीट आउटफिट आमचा दाखवतो. बाहेर गेलो ना पार्कमध्ये. थांबत नाही आहे. यांना असं वाटतंय आम्ही मॉलमध्ये आलोय. एवढं घेतलंय, इकडे ठेवलंय. डिस्कशन चालू आहे काही. हे बघा, आता मेंदूवडा खाऊन दिदी मस्त झोपली आहे आणि आम्ही इकडे आता. गाय जात दिदी डायरेक्ट आडवी झाली आहे. पहिले तरी अशी इकडे बसलेली, आता डायरेक्ट इकडे. हाय. आम्हाला अजून 6.5 तास प्रवास करायचा आहे. त्याच्यामध्ये आम्ही बघू जेवायला थांबणार आहे. थांबायचं उठून बसलेली आहे, झोपलेली. आता परत उठली, ज्यूस पिते आता ही. आता आम्ही परत थांबलोय कारण की रस्ता थोडासा चुकला नव्हता, बट कोणाला काय समजत नव्हतं कुठे जायचं म्हणून. सतीश काका आलेले आहेत. खूपच स्लो गाडी चालवते कारण की गाडीच नवीन आहे. मला यांनी सांगितलं की गेले पुढे, यांनी मला येडा बनवला. पुढे गेले. काही जात आम्ही टनल मध्ये बघा, एक्सप्रेस वे टनल. वाव, बघू शकतात काही. आंबे गाईस, कोणाकडे हापूस आंबे, देवगडचे आंबे असतील तर आम्हाला सांगा कमेंट्स मध्ये, म्हणजे आम्ही त्यांच्याकडून मागतो. कोण कमेंट नाही.
आता वाजलेत थांबा सांगते 11:30 11:30 11:45 वाजलेत आणि आता आम्ही पोहोचत आलो नाही खूप वेळ आहे. आता अजून आम्हाला आम्ही 5:45 वाजता पोहोचणार आहे. 5 तास थांबलो आहेत. तर 5:45. आणि आता आम्ही जेवायला वगैरे ब्रेक घेऊ थांबू. बघू शकता तुम्ही माझा अवतार सकाळी कसा होता आता कसा झाला रिअल रूप मध्ये आली आहे मी. तुम्ही मोठ्याने बोलू शकता का आवाज ओके इंडियन आर्मी. आता आम्ही गाडीतच बसलोय आम्ही काही करत नाही गाणे ऐकतोय आणि जे आमचं चटरपटर घेतलंय ते खातोय. बाकी मागे पुढे आपले सब डिव्हिजन लोक येतच आहेत. सो बघूयात किती वाजता पोहोचतो किती वाजता पोहोचतो किती वाजता दर्शन घेतो हे सगळं तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत. आय होप तुम्हाला आमचा व्लॉग बघायला इंटरेस्ट असेल आणि तुम्ही बघाल पूर्ण. येस. बाकी आम्ही तुम्हाला दाखवूच आम्ही काय काय करतोय. बघत राहा व्लॉग कंटिन्यू करा. सो गाईज आता आमचं जेवण करून झालंय. मम्मी जेवते अजून सगळे जेवत आहेत. आता आमचं काही जण जेवत आहेत. माझं तरी झालंय जेवण. आता मी मिल्कशेक ऑर्डर केला आहे. सो मिल्कशेक येऊपर्यंत वेट करना पडेगा आणि मग नंतर आम्ही जाऊ पुढच्या प्रवासाला लागू. का काय जेवण कसं होतं? छान हॉटेल आहे छान जेवण. थँक्यू. सो बघितलं असेल तुम्ही आत्ता जेवण कसं होतं? इतना कष्ट हम नहीं करते. कसं होतं जेवण सांग मम्मी. कसं होतं जेवण? पप्पा दीदीचा फॉर्म भरताय डिक्लेरेशनचा. सो गाईज आमचं जेवण झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे फोटो काढायला. अर्धे फोटो काढलेत अर्धे फोटो काढतोय. हो ला खरंच तोडला. हा आमच्या पोरांनी पाळणा तोडलाय. हे बघा हे आता फोटो काढत आहे काही का त्यांच्याकडे काही नाहीये. वेटिंग पे है हम कारण की आमचे 2 माणसं अजून आतमध्ये अजून आले आ गए वो लोग. गाईज फायनली आम्ही निघालोय. फायनली नुकसान करून. येस काळे गोरे सगळं हे झालं. गाइस न्यू कार देखना चल रहा है. टेकन बाय पार्वती सतीश तनपुरे एंड सतीश तनपुरे. सौम्य हायगर ब्लॉग आता आपण कुठे जाणार आहोत? आता आपण देवदर्शनासाठी इकडे जाणार आहे. फर्स्ट स्टॉप कुठे आपला कुठे होतं? अक्कलकोट. अक्कलकोटला जाणार आहे. येस. मग त्याच्यानंतर आम्ही फिरू. थोड्या वेळ फिरून नंतर घरी जाऊन परत झोपू. म्हणजे हॉटेल रूममध्ये जाऊन झोपणार परत आम्ही. वन गाडी गाईज ही सुहास काकांची गाडी. देवस्थान औंध मिलिटरी स्टेशन आहे. Speed in the black, nobody driving. इथं आपल्यामुळे हे असं हाल झालेलं आहे. ऊन प्रचंड ऊन आहे
आणि आता आम्ही पण थांबलेलो बाकी आणि मी तर उतरणार बघू नाही. शकता. आणि लाईन लावली. गाईज हे बघा CNG ची लाईन ही अरे पण इथे रात्री खूपच मोठी आहे. आईस्क्रीम पण आहे म्हणे इथे. आणि अरे बाप. उभं राहिला एवढी मोठी लाईन. बाई येडं होऊन जाईल ना तोपर्यंत माणूस. सो गाईज आता संध्याकाळ झाली आहे. किती वाजले हो? 6:45 झालेत आणि आता आम्ही आलो CNG भरायला परत. आणि खूप मोठी लाईन आहे. आम्हाला अक्कलकोटला पोचायला अजून 1 तास आहे. पण आधी आम्ही म्हणता CNG भरून घेऊ. आणि सुहास काका पण आहे आमच्यासोबत. सो आता बघू किती टाईम लागतो आहे. खूप मोठी लाईन आहे तुम्हाला दाखवते. हे लोक खात आहेत. एवढी मोठी लाईन. ते पुढे पण आहे. आणि सनसेट पण झालेला आहे. will fall with the gravity of you to the end of the सो आता बघूयात. आणि मी तर चालते कारण की बसून बसून खूप कंटाळा आला. गाडी अशी पुढे जाते. सो मग मी चालत जाते ना. कारण की गरम होतं आहे गाडीत बसून. आणि किती वेळच AC चालू करणार ना. असं पण आता संध्याकाळ झाली आहे त्यामुळे हवा येते आहे. सो आता बघूयात किती टाईम लागतो. CNG संपल्यामुळे खेचून आणायला लागते गाडीला. बघा आता परत गाड्या पुढे जातील तेव्हा मी परत खेचेल. आज आम्ही फुल ट्रिपमध्ये आईस्क्रीम नाही खाल्ली. अजून खूप लाईन बाकी आहे गाईस. आम्हाला 8 वाजणार आहे आता अक्कलकोटला पोचायला. ऐसे तैसे करते करते हम पहुंच चुके हैं पेट्रोल पंप. बघा मी CNG भांडेल पंप. नाही हो. आणि आम्ही 1 पाऊण तास थांबून आलेलो आहे. ती मंदिर आहे. खूप छान आहे हे मंदिर. कुठे आली आहेस तू? कोणत्या मंदिरमध्ये? येस. इकडे असे झाड आहे. आता मी वटवृक्ष मंदिरात आलोय. हे बघा वड्याचं झाड आहे. चला आता पुढे जाऊया आपण. लेट होतं.